आणि अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं आणि या विमानतळाच्या इमारतीला फुलांची अशा पद्धतीने आकर्षक सजावट करण्यात आली आहे। हे विमानतळ नेमकं कसं आहे त्याचा आढावा आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी घेतलाय, आपण पाहूयात। अयोध्येमधलं महर्षी वाल्मिकी विमानतळ आता जगाच्या नकाशावर पोहोचणार आहे। आंतरराष्ट्रीय हे विमानतळ असणार आहे आणि काही तासांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं खरं तर उद्घाटन झालं। आपण पाहतो ही टर्मिनल बिल्डिंग आहे, ज्याला राम मंदिरासारखीच प्रतिकृतीचं स्वरूप जे आहे ते देण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहिलं तर अगदी फुलांनी ही पूर्णपणे सजवलेली आहे टर्मिनल बिल्डिंग। आतमध्ये देखील जर आपण नजर टाकली तर फुलांची सजावट त्या ठिकाणी दिसून येते। अगदी स्कॅनिंग मशीन असेल किंवा मेटल डिटेक्टर जे आहेत त्यांना देखील सजवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज पहिली फ्लाईट खरं तर दिल्लीमधून अयोध्येमध्ये दाखल झाली होती आणि शेकडो प्रवासी त्या फ्लाईटमधून पहिल्यांदाच अयोध्या विमानतळावर आले। 5 लाख स्क्वेअर फूटचं विमान म्हणजे स्क्वेअर फूटच्या परिसरामध्ये विमानतळ तयार केलं जाईल असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच ज्यावेळा सभा झाली त्या सभेमध्ये केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री जे आहेत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं होतं, जेणेकरून भारतातलीच नाही तर बोईंग जी मोठी विमानं आहेत परदेशातली ती देखील अयोध्येत उतरतील। त्यामुळे आता भाविकांची गर्दी तर वाढेलच, पर्यटकांची देखील गर्दी वाढण्यासाठी यामुळे आता मदत होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या एअरपोर्ट।